जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू। गाई म्हशी आंदोलनामध्ये खासदार निलेश लंके बैलगाडीतून आंदोलन स्थळी दाखल। कांदा आणि दूध दरवाढीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार निलेश लंके यांच्यासह शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश मोर्चा काढलाय। यामध्ये शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी होती की कांद्याला आणि दुधाला भाव मिळाला पाहिजे। तसेच या आंदोलनामध्ये खासदार निलेश लंके चक्क बैलगाडीमधून आले होते। तसेच त्यांच्यासोबत शेतकऱ्यांनी गाया आणि म्हशी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणल्या होत्या। शेतकऱ्यांनी गाय आणि म्हशी डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांची आणि शेतकऱ्यांची तसेच लंके समर्थकांची काही काळ तेथे हुज्जत झाली। या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती। आता बघितलं असेल 7 तास झाले, अजून कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब अजून आमचं निवेदन घ्यायला आले नाहीत। तर आमचं राज्य सरकारपर्यंत आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही इथं आलो, कुणी आलंच नाही। त्यामुळे शेवट आम्ही गाया घेऊन आलो, आमच्या म्हशी घेऊन आलो। धाराची वेळ झाली, शेवट आम्हाला धारा काढावं लागल्या ना। आता उद्या तर आम्ही आंदोलन आता आम्ही सगळेच उद्या गायांचा गोटाच करतो इथं आणि हजारो लोक या आंदोलनाला उद्या सहभागी होतील। पण आम्ही आलाडा उभा केला आहे ना, तर आम्ही सरकारला हमी भाव देण्यासाठी भाग पाडणार। हे अनुदान बिनुदान नको आम्हाला, भीकदाता काय, शेतकऱ्यांना भीकदाता काय। आता पुढची दिशा कशी राहणार? आता आंदोलनाची दिशा उद्यापासून आम्ही कमीत कमी रस्त्यावर उद्या 10,000 शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि 1500 गाया म्हशी इथं आम्ही आणून बांधणार। त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावं लागेल, चाऱ्यासहित पाण्यासहित, आणि नाही घेतली तर तुम्हाला सांगेल। डीपीटीसीची पण मीटिंग आहे, तर त्याचं काही निमंत्रण वगैरे तुम्हाला? डीपीटीसीचं मला तर अधिकृत मला निरोप नाही आला, मला निरोप द्यायला लाज वाटत त्यांना। आमच्या PAला काहीतरी व्हॉट्सअप केलं आहे, व्हॉट्सअप आता नवीन तंत्रज्ञान आले ना, व्हॉट्सअप केलं आहे। पण अरे ऑनलाईन कुठंतरी उद्या मीटिंग लावली, ऑनलाईन असते का? मी नवीन खासदार निवडून आले, वाकचौरे साहेब निवडून आले, तर मी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतोय, अरे 4 दिवसांनी घ्या ना, विधान अधिवेशन चालू आहे ना, 4 दिवसांनी आमदार मोकळे झाल्यावर DPTC घ्या ना। अशी लाईव्ह ऑनलाईन असते का मीटिंग DPTCची? फक्त आम्ही खासदार झालोय म्हणून आम्ही त्या सभागृहात आलो नाही म्हणून ही जर द्वेषाची भावना असेल तर ही चुकीची आहे ना। अरे लोकप्रतिनिधी ना, जनतेने 20 लाख लोकांनी निवडून दिले ना साहेब मला, बरोबर आहे का? चुकीचं आहे म्हणजे प्रशासन कुठं जाणीवपूर्वक नाही म्हणून काय जाणीवपूर्वकच करतंय। मी आंदोलन शेतकऱ्यांसाठी करतोय ना। काल संध्याकाळी जमावबंदीचा आदेश लागू केला जिल्ह्यात, ही चुकीची पद्धत आहे ना, जाणीवपूर्वकच करतोय ना। अरे जे एखादा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी बसतोय ना, का स्वतःच्या काही कामाधंद्यासाठी येऊन बसलो का, जनतेसाठी बसतोय, तर जिल्हाधिकाऱ्याला यायला लाज वाटते। प्रांत येऊन गेले, तो ईदाला RDC येऊन गेले। प्रशासनावर कोणा दबाव असं वाटतं? दबाव सगळ्यांना माहिती आहे ना कोणाचा। अजून का आता दबाव आता पार झालं ना सगळं, तरी दबाव कोणाचा दबाव? आता मी कशाला नाव घेऊ, आता सगळं जिरावली ना खूप वर्षापासून मागणी होती दुधाला चांगला हमी भाव द्या। महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस 3.5, 8.5ला भाव 35, 37, 40 पर्यंत गेला होता। जसं सरकार बदललं तसा बाजारभाव हा 24, 23, 22 रुपयावर आला। पाण्याची बाटली 20 रुपयाला भेटती आणि दूध 22, 24 रुपयाला विकावं लागत आहे। हे परवडणारं नाही आहे। आता तात्पुरतं भाव वाढून दिलेत, पण भेसळयुक्त दूध बंद केल्याशिवाय भाव वाढणार नाही कायमस्वरूपी। गुजरातच्या अमूल कंपनीचा भाव वेगळा आणि नगरच्या बाकीच्या दूध संकलनचा भाव वेगळा। गिरायकांना दूध 72 रुपये लिटर म्हशीचं दूध जातं आणि शेतकऱ्याला इथं 48, 49 ती आणि 58 रुपये गाईचं दूध गिरायकाला भेटतं आणि शेतकऱ्याला 22, 23 रुपये भेटतात। हा मधला जो गाळा आहे ना, या गाळ्यावर सरकारने काहीतरी केलं पाहिजे। भेसळयुक्त दुधावर फक्त कारवाई म्हणून एखाद्या कोणत्या तरी डेअरीमध्ये जायची, चेकिंग करायची, त्याच्या पलीकडं काहीच केलं जात नाही आणि ती बी कारवाई होत नाही। कमीत कमी 1-2 वर्ष तरी शिक्षा लागली पाहिजे भेसळयुक्त दुधाला, पण तसं काही होणार नाही। कारण की सगळे दूध संकलन हे मोठमोठे लोकांचेच आहे, पण पुढारी लोकांचे सगळे दूध संकलन आहे, कंपन्या त्यांचेच आहे। गिरायकाला महाग भेटतंय, शेतकऱ्याला त्यात काय भेटत नाही। हा मधला 20-15 रुपये, 20 रुपये एवढं मोठं मार्जिन कोणत्या कंपनीत नसेल, पण इथं खुराकाचा भाव वाढला आहे, चाऱ्याचा भाव वाढला आहे, पाऊस नाही, पाणी विकत घ्यावं लागतं। हे सगळ्या गोष्टी आता आम्ही नगर शहरात आहे, पण खेडेगावात याच्यापेक्षा सुद्धा कंडिशन वाईट आहे।
आम्हाला 3, 5, 8, 5ला भाव 40 रुपये पाहिजे, कमीत कमी 40 रुपये भाव पाहिजे, तरच परवडतं, तरच विकतंय. कारण की आज सगळं हिशोब काढला, मजुरी, घरातल्या लोकांची मजुरी, चारा, खुराक, पाणी, जागेचं भाडं आणि सगळं मिळून काढलं तर 3, 5, 8, 5ला 40 ते 45 रुपये भाव पाहिजे. कारण गिरायकाला भेटतं 58 रुपये, आम्हाला भेटतं ते 25 रुपये. तर या दोघींमधला तफावत म्हणजे 40 ते 45 रुपये भाव शेतकऱ्याला भेटला तरच ते गिरायकाला बी परवडेल आणि आम्हालाही परवडेल. आज तुम्ही त्यासाठी आम्ही यासाठी जिल्हाधिकारी मोर्चा आणलाय, कारण की जे भाववाढ केली 30 रुपये 3, 5, 8, 5ला दिलाय, पण 5 रुपये अनुदानासाठी खूप शर्ती आहेत आणि तो अनुदान संकलनवाल्यांनी डेअरीवाल्यांनी दिलं तर आम्हाला मिळणार आहे. पण काय मागच्या वेळेस कबूल केलं पण ते काय भेटलं नाही कोणाला. यावेळेस मग निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे दूधवाले, सगळे शेतकरी एकत्र येऊन आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आंदोलन करायचं. मागणी मिनिमम म्हशीच्या दुधाला चांगला भाव भेटा, गायच्या दुधाला चांगला भाव भेटा, यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा घेऊन म्हशी घेऊन चाललो आहे आणि मिनिमम चांगला भाव भेटावा असे साहेबांकडे बी आमची विनंती आहे. कारण की सध्या दूधवाले लय अडचणीत येते सगळ्या बाबतीत.